येतो 2 मिनिटात आलो. काय म्हणतात दादा, कसे आहेत? अरे काय म्हणतोस? काय नाही, निवांत. आज रविवार होतो, आलो मंदिरात. बाकी तुमचं काय चाललंय? काय नाही, पेपर वाचतोय. काय आलंय आज? तीच महिला अत्याचाराची बातमी आली आहे. 14% महिला लैंगिक हिंसाचाराच्या बळी. बापरे. आता आकडा 14% न्यूज मध्ये सांगतात. रिअल मध्ये किती असेल माहिती नाही. जास्त असतील. परवाची केस ऐकले का तुम्ही? कुठली ती, कोणत्या त्याची? हो, वाईट झालं त्या बुधवार. खूप वाईट. म्हणजे प्रचंड वाईट झाले ती. आरोपीला पनिशमेंट झाली पाहिजे. आता अशा प्रकारचे क्राईम्स करतात आणि त्यांना न्याय भेटत नाही. बरोबर ना, अगदी बरोबर. म्हणजे हे त्यांना ताबडतोब फाशी भेटली पाहिजे, म्हणजे पुढच्याला घाबरेल पुढचा माणूस परत असं काहीतरी करायला. नक्कीच. आपण काय करू शकतो याच्यावर? आपण तर काही करतच नाही. मला काय वाटतं, काय करू शकतो आपण? आवाज उठवला पाहिजे याच्यावर. तेच आवाज उठवावा लागेल. तुला काय वाटतं राजदीप? मला काय वाटतं हे तुला जाणून काय करायचं. मी माझे शब्द कसे व्यक्त करू मला काहीच कळत. माणसाची जात कधी सुधारणार नाही असं वाटतं मला. देवाकडे जातात, देवाच्या गाभाऱ्यात जातात, तिथं वंदन करतात आणि दुसऱ्या दिवशी त्याच देवाच्या गाभाऱ्यासमोर दुसऱ्या एका महिलाची आबरू काढतात, पहानिशा करता, छेडायची बात करता आणि मग मलाच विचारतात माझं काय मत आहे. अरे स्वतःला कधी शुद्ध करा, मग त्या देवाच्या गाभारी जा, मग ती घंटी वाजेल, मग स्वर्गातून एक उत्तर येईल, मग तेव्हा ते उत्तर येईल, मग तेव्हा तुम्हाला कळेल माणसाची जात ही खोटी जात आहे, माणसाची जात ही खोटी जात आहे. मी काय सांगू, मी काय करू. देवा देवा अमृत काल म्हण, दररोज रे पाडतायत रे या देशात. कधी त्या आई बहिणींची किती इज्जत होती, हीच इज्जत चालली आहे. तारीख पे तारीख, केसवर केस. तुम्हाला तर चहाचे चर्चे झाले हो. राजकारण तसं बोलायला खूप मनोरंजन आहे तुमच्यासाठी. नवीन वर्ष, नवीन केस, नवीन जागा, नवीन चर्चा. दुसरा वर्ष, दुसरी केस, दुसरी आई, दुसरी बाई, तीच वापस चर्चा. ह्या चक्रव्यूहात गुंतला तरी तुम्ही. या चक्रव्यूहाला ज्या दिवशी तोडताल त्या अर्जुनासारखं, त्या दिवशी या देशाला अमृतकाल भेटल, त्या दिवशी या देशाला अमृतकाल भेटल. केसवर केसेस वाढत चाललेत. तुम्ही नुसतं चर्चा करत राहा, अजून एक आई बहिणींची आबरू जाईल. वापस सकाळी उठा, वापस विसरून जा, निर्भयाला विसरून जा. कधी कधी बदलणार रे तुम्ही.